पांडवकडा धबधबा परिसरात दुर्घटना घडली आहे। फिरण्यासाठी गेलेले 2 पर्यटक वाहून गेले। 2 दिवसांपासून शोध मोहीम सुरू आहे। पाण्याचा प्रचंड प्रवाह आहे, त्यामुळे मृतदेह शोधण्यात अडथळे निर्माण होत आहेत। फिरण्यासाठी गेलेले 2 पर्यटक पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। 2 दिवसांपासून शोध मोहीम सुरू आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे। कविता, काय अधिक माहिती मिळते या दुर्घटनेसंदर्भात? प्रणिता, नक्कीच खारघरमध्ये पांडवकडा धबधबा आहे आणि या धबधब्यामध्ये दरवर्षी जे आहे ते मृत्यूचे प्रमाण जे आहे ते वाढताना पाहायला भेटतं। यावेळेस देखील पांडवकडा प्रवाहित झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी पर्यटनासाठी 2 तरुण जे आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि त्या तरुणांचा पाण्याच्या प्रवाहात बुडून जो आहे तो मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आपल्याला पाहायला भेटते। आज 2 दिवस झाले, 2 दिवस उलटूनही अद्यापही त्या दोनही तरुणांचे मृतदेह सापडलेले नाही, परंतु आज जे आहे ते एका तरुणाचा फक्त पाय जो आहे तो या पांडवकड्याच्या प्रवाहामध्ये आपल्याला भेटलेला पाहायला भेटला। एकूणच ही धक्कादायक गोष्ट आहे आणि आता जर बघायला गेलं तर पनवेल महानगरपालिकेने पांडवकड्यावर जाण्यासाठी जे आहे ते आता बंदी घातलेली देखील आपल्याला पाहायला भेटते। प्रणिता जी, कविता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पांडवकडा धबधबा परिसरात ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। 2 तरुण धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले।